मन हो राम रंगी रंगले, मन हो राम रंगी रंगले, आत्मरंगी रंगले मन, आत्मरंगी रंगले मन, विश्वरंगी रंगले रंगले, राम रंगी रंगले, मन हो 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 राम रंगी रंगले, राम रंगी रंगले, मन हो राम रंगी रंगले, राम रंगी रंगले मन हो राम रंगी रंगले, रंगले रंगले रंगले, मन हो राम रंगी रंगले, मन राम रंगी रंगले, चरणी नेत्र कुंतले मन, चरणी नेत्र कुंतले, धुंद अंबुजातले, धुंद अंबुजातले, भवतरंगी रंगले रंगले, राम रंगी रंगले, मन हो राम रंगी रंगले, मन राम रंगी रंगले, राम रंगी रंगले, राम रंगी रंगले। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। मन हो राम रंगी रंगले, या संतांचं चित्त माझ्यामध्येच अशा तऱ्हेने विलीन झालेलं असतं. मच्चित्ता याच्या बरोबरीनं आणखीन एक लक्षण सांगितलंय भगवंताने, प्रशांता. आपल्याकडे प्र हा उपसर्ग साधारणतः आहे ती गोष्ट अधिक मोठ्या योग्यतेनं बोलायची असेल तर मग प्र हा उपसर्ग जास्त वापरला जातो. आपण सामान्यतः कसे बसे असू शकतो ते शांत, आणि संत ते मात्र प्रशांत. अशी उपमा नेहमी सागराला दिली जाते. सागरामध्ये जसं अनेक नद्या येऊन मिळत असतात, पाऊसही पडत असतो, पण सर्व नद्या येऊन मिळाल्या तरी सुद्धा सागर त्याची सीमा ओलांडत नाही, आणि नाही येऊन मिळाल्या म्हणून कधी आटूनही जात नाही. तो त्याच्या स्वतःच्या हृदयामध्ये तितकाच शांत, तेवढाच प्रशांत असतो. यासाठी बाकी फार दृष्टांत बघायलाही नकोत. पैठणामध्ये एक असा गरीब मनुष्य आला होता. त्याला कीर्ती अशी कळली होती की इथे एकनाथ महाराज नावाचे असे महाराज आहेत की जे सहसा कोणालाही विनमुख पाठवत नाहीत. त्याच्या घरी काही अडचण होती बिचाऱ्याच्या, म्हणून आला. आता गावात आल्याबरोबर पहिली गाठ पडते ती वेशीवर पारावर बसलेल्या टवाळ लोकांची. या टवाळांच्या हाती हे सापडलं प्रकरण. अरे काय रे काम आहे तुझं? मला नाथांची भेट घ्यायची आहे. कशाला? माझ्या घरी अडचण आहे, मला काही पैसे पाहिजेत. किती पाहिजेत? काय 100 रुपये सुद्धा पुरणार आहेत. या टवाळाने सांगितलं, 100 का? आम्ही तुला 200 रुपये देतो. आमचं एक काम कर पठ्या. आता माझ्याकडून होण्यासारखं असेल तर करीन, काय करू? या एकनाथाला राग आणून दाखव. हा तावानी चप्पल हातात घेऊन तुझ्या मागे शिव्या घालत बाहेर येताना आम्हाला दिसला पाहिजे. असा दिसला, आम्ही तुला 200 रुपये दिलेच म्हणून समज. आता त्या बिचाऱ्याला कल्पना नाही हे काय प्रकारचे लोक आहेत आणि नाथ काय प्रकरण आहे. गेला बिचारा. अंगणामध्ये उभा राहिला. तिथूनच कळलं की एकनाथ महाराज बहुतेक देवघरामध्ये देवपूजा करतायत.
ते लक्षात आल्याबरोबर पायातल्या वाहना तशाच पायात ठेवून तरा 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 आत जाऊन त्यांच्या शेजारी उभा राहिला. वाटलं आता रागवणारच ना ते, पण नाथ महाराजांनी आपल्या पत्नीला हाक मारली. अहो बघितलं का, काय भगवंताबद्दल प्रेम आहे पहा हृदयात. आहा, अरे चपला काढून ठेवाव्यात एवढा सुद्धा वेळ वाया घालवायला हे तयार नाहीत. एवढी सुद्धा परमेश्वराच्या विरहाची गोष्ट यांना सहन होत नाही. इतकं परमप्रेम सहसा पाहायला मिळत नाही हो. वा, आपल्यासारख्या भगवत भक्तांचं दर्शन झालं, खूप आनंद झाला. बसा बसा बसा. त्या बिचाऱ्याला कसं तरी व्हायला लागलं. त्यांनी तिथेच ओरडारडा सुरू केला, भोजन हवे. झालं झालं, हे नैवेद्य झाला की भोजन तयारच आहे. मग भोजनाची अशी पंगत वाढली आणि त्याच्यामध्ये नाथांच्या पत्नी गिरिजा, त्या अशा गिरिजाबाई वाढायला म्हणून खाली वाकल्या. या वेड्याने त्यांच्या पाठीवर जाऊन उडी मारली. तर नाथांनी पटकन म्हणावं, गिरिजे सांभाळ बरं, पाठीवर लेकरू बसलंय, त्या लेकराला सांभाळून वाढलं पाहिजे. अहो ती नाथांचीच पत्नी होती. तिनं सांगितलं काही काळजी करू नका, मला सुद्धा 2 लेकी झाल्या, 1 लेक झाला, या सगळ्यांना पाठकुळी घेऊनच सगळा संसार सुखाचा केलाय, कशाला उगाच तुम्ही काळजी करता. हे ऐकल्यानंतर तो बिचारा गरीब मनुष्य असा खाली बसला. जे कुंज लावतात ते आचार्य, ते आपला उद्धार करतात. पण असे कितीतरी आचार्य असले तरी पित्याची साथ त्यांना येत नाही. पिता उद्धार करू शकतो, पण पुढे जाऊन म्हटलं की 1000 पिता जरी असले तरी त्यांची तुलना आईशी होऊ शकत नाही. अशी आई आहे. आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये मातृदेवो भव, पितृदेवो भव, मातृदेव सगळ्यात आली. अहो आपला देश एकमेव देश असा आहे जो आपल्या भारत देशाला भारत पिता नाही भारत माता म्हणतो. आणि म्हणूनच अनंत युगांची जननी तुळजाभवानी आपल्या आईला हाक मारली. कारण का, महिषासुरासारखा राक्षस जेव्हा चाल करून आला त्यावेळी सगळ्या देवांच्या शरीरामधून एक तेज बाहेर पडलं. तेजाचा सुंदर गोलाकार झाला, आकृती निर्माण झाली आणि त्यामधून बाहेर कोण पडलं, शेवटी एक स्त्रीच. आणि सगळ्यांनी तिला साकडं घातलंय की आमचं पुढे रक्षण कर, जो तुझी भक्ती करतो त्याच्यावर तू सदैव कृपा ठेव. शेवटी एका आईचंच रूप. आणि त्यानंतर कुपुत्रो जायेत क्वचित पिकुमाता भगवती. कुपुत्र पुत्र होऊ शकतात तितके, पण कुमाता कधीच होऊ शकत नाही. आणि म्हणून मातेचं स्थान आपल्या संस्कृतीमध्ये फार मोठं आहे. आणि शेवटी मातेकडेच सृजनत्वाची शक्ती आहे. एखादा पिता एखादा मूल निर्माण करू शकत नाही, त्याच्याकडे ती शक्तीच नाही, ती आईकडे आहे. शेवटी आपलं जग संपूर्ण शक्तीने आणि मायेनं व्यापलेलं आहे. आणि म्हणूनच एकमेव पुरुष आहे, पूर्ण पुरुषोत्तम, तो म्हणजे भगवान गोपाल कृष्ण. आणि बाकी संपूर्ण जग हे स्त्रीमय आहे, ही सगळी माया आहे. आणि म्हणून आपण उठतो, बसतो, खातो, पितो, सगळं करतो, कारण आपल्या अंगामध्ये शक्ती आहे. आणि त्या शक्तीला समर्थांनी हाक मारली. आणि तरी आपण म्हणतो की आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रीला मान दिलेला नाही. तो का दिलेला नाही? स्त्रियांवर अनेक अन्याय झाला भरपूर, असं आपण का म्हणतो? कारण या परकीय सत्तांनी आक्रमण केली. अशा वेळी आपल्या घरातील स्त्रियांना बाहेर शिकायला पाठवायचं की तिचं शील रक्षण करायचं, असा प्रश्न त्या काळात. आईची मुलं ह्याच्यामध्ये जे भावंडांचं प्रेम आहे ते आपण दुसऱ्यांमार्फत नाही ना घेऊ शकत. तशी आपण ही भगवंताची लेकरं आहोत, ही भावना आपली दृढ व्हायला पाहिजे. म्हणजेच ते आपले सगळे प्राण सखे आहेत. ही भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते, जी संतांच्या मनामध्ये झालेली आहे. त्यांना अपपरभाव आहे का हो? कोणीही त्यांच्या दरबारात जा, ते त्या सगळ्यांना आपलं मानतात. आपल्याला चालत नाही. कुठेही आपण देवस्थानी गेलो, संतांकडे गेलो ना, तरी खुर्च्या धरून ठेवलेल्या असतात, रुमाल टाकलेले असतात ब्रह्मानंद हॉलमध्ये. इथे माझी मैत्रीण बसणार आहे, अहो त्या आजी बसायला हवे त्यांना. तुमची मैत्रीण आल्यावर आम्ही उठू असं म्हटलं तरी नाही दे. पण संतांच्या दरबारात असं नसतं खरं. पण आपण एवढं त्या लेवलला पोहोचलो नाही आहोत ना आपण. त्यामुळे संतांच्या दृष्टीने आपण भगवंताला बघायचंय आणि तरच तो आपला सांभाळ करतो हे आपल्या मनावर दृढ कोरलं जाईल. कारण तो आहे म्हणून दुनिया चालतीये.
एक माणूस होता आणि नुकतंच लग्न झालेलं होतं. बायको अत्यंत देखणी मिळालेली बरं का. अहो नुसती देखणी नाही, स्वयंपाक छान करणारी, गोड गाणारी वगैरे अशी सगळं सर्व गुण संपन्न असं म्हणायला हरकत नाही. आणि मग हा मुलगा ऑफिसमध्ये गेला की ह्याचं बायको पुराण चालू व्हायचं की माझी बायको असं हा पदार्थ ना असा करते बरं का. आता दुसऱ्यांच्या डब्यातले खाताना त्याला खरं चांगलं म्हणावं ना, मी माझी बायको ना ह्याच्यापेक्षा छान करते असं आपलं त्याचं बायको पुराण चालू व्हायचं. पण जशी सुदैवानी त्याला चांगली बायको मिळाली होती, पण दुर्दैवानी ती लवकर गेली. आणि त्यावेळेला ते सगळे ऑफिस मधले मित्र जेव्हा आले तेव्हा ते म्हणतायत की आता तिच्या कुठल्याच तुला गुणाचं कौतुक करता येत नाहीये का. नाही तर ते चैतन्य नाही ना तिच्यामध्ये, तिचं रूप तसंच आहे, पण ती बोलत नाही, चालत नाही. म्हणून डोळ्यांनी बघतो ध्वनी परिसतो, हे सगळे आपले इंद्रिय आपण सगळं काम करत असतो, पण शेवटी त्याच्या सत्तेने करत असतो. ही भावना आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. आज आपण म्हटलं की आम्ही हे सगळं करतो, त्याच्या मनात नसेल तर आपण एक पाऊल तरी टाकू शकतो का. नाही टाकू शकतो. मग हे जर आहे तर त्याची जी सत्ता आहे ती आपण मान्य केली पाहिजे आणि तिच्यावर दृढ विश्वास ठेवायला पाहिजे. म्हणून तुका म्हणे आता खेळतो कौतुके, झाले तुझे सुख अंतर्बाही. म्हणजे तुझ्यावर भार टाकून आम्ही अत्यंत सुखात आहोत. जसं आपण घरामध्ये मोठी माणसं असली की आपण निवांत असतो की नाही, की चार धंदे त्यांना विचारायचे आणि करायचे. म्हणून आपण माहेरी गेल्यानंतर का सुखात असतो. आज भाजी काय करायचे, आईने निवडायला सांगितलं तर निवडून देऊ, पण बाजारातनं काय आणायचंय, काय करायचंय हे डोक्याला नसलं ना तरी सुद्धा. राम कृष्ण हरी जय जय राम, जय जय राम. राम कृष्ण हरी जय जय राम. राजा राम नवनीरद सम, नवनीत प्रिय, नवनीरद सम, नवनीत प्रिय, नवनीरद सम, नवनीत प्रिय, नवल विनोद विहारी. राजा राम नवल विनोद विहारी. राजा राम. राम कृष्ण हरी जय जय राम. राजा राम. राम कृष्ण हरी जय जय राम. शरणागत दीना दीना, शरणागत दीना. शरणागत दीना चरणीने करुणा दृष्टि निहारी. राजा राम करुणा दृष्टि निहारी. राजा राम. राम कृष्ण हरी जय जय राम. राजा राम. राम कृष्ण हरी जय जय राम. राजा राम. राम कृष्ण हरी जय जय राम. राजा राम. राम कृष्ण हरी जय जय. राम कृष्ण हरी जय जय. राम कृष्ण हरी जय जय राम. राजा राम. सगळ्यांनी मोकळ्या मनानं, मोकळ्या हातानं आणि मोकळ्या गळ्यानं आपण गजर करूया. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. हॅपी बर्थडे कसा जोरात म्हणतो तसाच राजा रामाचा पण जयघोष करूया. हे रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. कारण ज्याला ज्ञान
ज्ञानार्जन ज्याला करायचंय, म्हणजे खऱ्या अर्थाने ज्ञान ग्रहण करायचंय, ज्याला ज्ञान मिळवायचंय, त्याने शिष्याची भूमिका ही स्वीकारली पाहिजे. सुरुवातीला देवाशी भांडणारा अर्जुन मात्र दुसऱ्या अध्यायामध्ये मी तुमचा शिष्य आहे, शिष्यस्तेहम शाधी मात्वाम प्रपन्न असा पुढे बोललेला आहे. तो विषय आपल्याला पुढे ऐकायलाच मिळणार आहे. या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्म्याची भूमिका गुरुची आहे, श्रीगुरूंची भगवान परमात्म्याची भूमिका आहे. आणि म्हणून गुरु म्हणजे नेमके कोण, तर आपल्याला आपल्या स्वरूपाचा पडलेला जो विसर आहे, विस्मृती झालेली आहे, आपल्याला आपल्या कर्तव्याचा पडलेला विसर आहे. आणि म्हणून कर्तव्याचा विसर कधी पडतो, जेव्हा आपल्याला आपल्या स्वरूपाचा विसर पडतो. आपल्या स्वरूपाचा विसर पडला की मग मात्र आपल्याला आपल्या कर्तव्याचा विसर पडतो. आणि म्हणून श्रीगुरूंचं कार्य काय असतं, तर ते शिष्याला विचारतात की तू आहेस कोण, तू आहेस कोण नक्की. हा प्रश्न जे विचारतात त्यांना श्रीगुरू असं म्हणतात, कारण तू जन्माआधी नव्हता, तू मृत्यूनंतर नसणार आहेस, मग तू आहेस कोण. मग तुझ्या स्वरूपाला तू जाणण्याचा प्रयत्न कर. या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला विचारतात, तू आहेस कोण, तू करतोस काय. आणि या रणभूमीत तुझं कारुण्य उपयोगाचं नाही. आणि म्हणून तू उठ, तू हातामध्ये धनुष्य घे. भगवान म्हणतात तू शूरवृत्तीचा ठाऊ. तुझ्या ठिकाणी जर बघितलं तर अफाट असं शौर्य आहे. अरे एकेकाळी तू या युद्धाच्या बाबतीत एवढं नाव खऱ्या अर्थाने मिळवलेलं आहेस, एवढा तू प्रसिद्ध झालेला आहेस की तू भगवान शंकराचा पराभव केला होतास. तो संग्रामी हरू जिंतीला, निवांता कवचाचा ठाऊ फिडीला, पवाडा त्वा केला गंधर्वाचा. मग एवढा मोठा असताना तू हे सगळं विसरून तू ज्या ठिकाणी शोक करीत बसलेला आहेस, ही गोष्ट न पटण्यासारखी आहे. म्हणून भगवान अर्जुनाला म्हणतात बरं का, सांडी हे मूर्खपण आणि उठी घे धनुष्यबाण. मूर्खपणा सोड, हातामध्ये धनुष्य घे, युद्धासाठी सज्ज हो. ही रडण्याची जागा नाही, ही लढण्याची जागा आहे. खरं सांगू, भगवद्गीता श्रवण केल्यानंतर रडणाऱ्या माणसाच्या अंगात सुद्धा लढण्याचं बळ येतं. जीवनामध्ये आलेल्या समस्यांना घेऊन जी माणसं रडतात ना, की माझ्या जीवनामध्ये खूप समस्या आलेल्या आहेत म्हणून माणसं रडत बसतात. रडणाऱ्या माणसांना त्या आलेल्या संकटांशी लढण्याचं बळ श्रीमद भगवद्गीता देते. पुढे भगवान म्हणतात, तू असं रडतोस, असं वेड्यासारखं वागतोस, हे मला तरी पटत नाही. आणि असं म्हणून भगवान परमात्म्याने एक शब्द प्रयोग केला, क्लेबेम मास्मगमा पार्थ नै तत्वयुपपद्यते क्षुद्र मृदय दौर्बल्ये तेक त्वतिष्ठ परंतप. दुर्बलता सोड. भगवान म्हणतात क्लेबेम मास्मगमा पार्थ. जो कर्तव्य विसरला, ज्याने धर्म सोडलेला आहे, ज्याला धर्माची जाणीव नाही, त्याला खऱ्या अर्थाने पुरुष म्हणून घेण्याचा अधिकार नाही.